नमस्कार मंडळी. आज मी आलो होतो संजीवनी कॉलेजमध्ये डिपेक्स 2026 नाशिक आणि अहिल्यानगर आयडिया प्रेझेंटेशनसाठी. आणि तिथे मला नवीन मित्र मिळाले आणि ते मित्र बघून मला गोष्ट तर कळली की आपण कुठं पण मित्र बनवू शकतोय. पण हा मित्र बघू शकताय, याचा भाऊचा पेपर आहे आणि हा इथं व्हॉलंटिअरिंग करतोय. आणि आमचा प्रथमेश भाऊ सगळ्या गोष्टी जिम्मेदारी स्वतः घेतली होती. तर कुपन वाटण्याची जिम्मेदारी त्याच्याकडे होती. तर त्याच्याकडून ती कुपन घेऊन आपण निघालो नाश्त्यासाठी. नाश्त्याला गेल्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत म्हणालो, "चला आपला नाश्ता संपवायचा आहे." पोरं पण निघाले नाश्ता खाण्यासाठी. नाश्ता तर चांगला होता मित्रांनो. आणि नाश्ता खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या मेन बिल्डिंगकडे, जिथे प्रेझेंटेशन होणार होतं. आणि इथलं जे वातावरण ते खूपच सुंदर होतं. आणि एंट्री बघितल्यानंतर एक गोष्ट तर कळली, की कॉलेज म्हणजे कॉलेज आहे भाई. पण ह्या जेव्हा सीड्या पाहिल्या तेव्हा कळलं 5व्या मजल्यापर्यंत आम्हाला पायी जायचं आहे आणि वरती चढत जायचं आहे आणि हे यांच्यासाठी तर रोजचं आहे. आणि आमचा अभिषेक भाऊ बघू शकताय. त्याला फक्त एवढंच विचारलं, "भाऊ तुला सर म्हणताय, कसं वाटतंय?" भाऊ तर असा ढगात होता, काय सांगावं तुम्हाला. सर म्हणून म्हणून भाऊला असं हवेतच चढवलं पोरांनी. आणि तिथं गेल्यानंतर मला एक गोष्ट अजून कळली, की इथं 2 लिफ्ट आहे. एक मुलींसाठी, एक मुलांसाठी. म्हणजे मुलं मुलींची ह्याच्यात जाऊ शकते, मुली मुलांची ह्याच्यात जाऊ शकत नाही. म्हणजे एक गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आणि ही बिल्डिंग बघू शकता मित्रांनो. ही बिल्डिंग फक्त आणि फक्त गर्ल्स हॉस्टेल आहे. आणि हे गर्ल्स हॉस्टेल असल्यामुळं मला असं वाटत होतं की एक कॉलेज आहे काय दुसरं. पण हे असं काही नाही, फक्त गर्ल्स हॉस्टेल एवढं मोठं आहे. एखाद्याचं कॉलेज असतं मित्रांनो, पण हे तसं नाही आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा जो पार्ट आहे तो, पार्ट सेकंड लवकरच येणार.